लॅपटॉप हे कर. नाही लॅपटॉप डाऊन करत. मॅडम हे आंदोलन झाले, शेतकरी काय झाले, नेमकं म्हणणं काय होतं त्यांचं, तुम्ही काय उत्तर दिलं त्यांना? नमस्कार. काही शेतकरी आज आम्हाला भेटले. त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही पीक विम्याचे जे पंचनामे आहे ते तत्काळ झाले पाहिजे आणि सरसकट झाले पाहिजे. आणि आम्ही त्यांच्या एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशनबद्दल एक प्रश्न होता की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे ते नवीन मंडळात लावण्यात आलेले नाही. तर आम्ही त्यांनाच कळवलेलं आहे की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे ते इमिजिएटली तत्काळ आम्ही लावणार आहोत. त्याच्याबद्दल आमचे फॉलोअप सुरू झालेलं आहे. ते लावणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरा जे त्यांचे प्रश्न होता पंचनामे करण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे आणि ते शासनापर्यंत आम्ही जे काही मागणी आहे ते पोहोचू. मॅडम, सप्टेंबर महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झाला आहे. आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्राला त्याची म्हणजे बाधा पोहोचलेली आहे आणि सर्वाधिक कोणत्या पिकाचं नुकसान झाल्याचं आपल्याकडे आकडेवारी प्राप्त झाली? आपल्याकडे एकूण जे क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे ते 2,38,000 लाख हेक्टर एवढे क्षेत्राचं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. ज्याच्यापैकी फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास 2 लाख हेक्टरच्या फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे नुकसान. कुठली पिकाचं नुकसान आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे, पण साधारणतः त्याच्यामध्ये जे कपास आहे, कपासचा फार मोठा, सोयाबीन आहे, त्याचे फार मोठं नुकसान इथे दिसत आहे. जीवितहानी मॅडम काय झाली आतापर्यंत? जनावरं किती दगावली आहेत आणि माणसांचा किती मृत्यू? जी, तर जीवितहानी जे झालेली आहे त्याचा आकडा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे जानवरे आहे, जनावरेमध्ये मोठे जनावरे जे आहे जवळपास एक 230 मोठे जनावरे आणि जे लहान आहे ते आहे 30 जनावर. टोटल एकूण जर पाहिलं असेल तर 263 जनावरे यांच्या हानी जीवनहानी झालेली आहे. माणसं 7 व्यक्तींची जीवितहानी झालेली आहे. मॅडम, थोड्या वेळापूर्वी आपल्याला जे शेतकरी भेटायला आले होते ते शेतकरी जवळपास 1 तासापासून आपल्या दालनाच्या बाहेर त्या पॅसेज 1 तासानंतर आपण त्यांना भेट दिली. पण आपल्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची तुतुमयमय पण झाली त्या ठिकाणी सभागृहामध्ये. तर 1 तासाच्या अगोदर आपल्याला म्हणजे भेट देता आली असती, नेमकी काय अडचण होती? जे शेतकरी होते ते त्यांच्यासोबत काही असे वस्तू आणलेली होती जे ऑफिशियल प्रेमिसेसमध्ये आणू शकत नाही. त्याची तपास सुरू होती. ते पोलीस तपास करत आहे. ते तपास केल्यानंतर मग त्यांना इथे म्हणजे त्यांच्यासोबत भेट झाली. आणि दुसरा आमची एक मुख्य सचिव साहेबांची मीटिंग आज सुरू होती. याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपण प्रशासनासोबत सहकार्य करावे. जे काही आपली मागणी आहे, जे काही आपलं म्हणणं आहे ते शांत वातावरणामध्ये मांडणे खूप गरजेचे आहे. आणि तुम्ही सगळ्यांना आम्ही आश्वासित करू इच्छितो की प्रशासन आपल्यासोबत आहे, आपण काळजी करू नका. जे काही नुकसान झालेलं आहे त्याची प्रशासन नोंद घेणार आणि त्याच्यासाठी जे काही सर्वात चांगलं आपण करू शकतो ते करण्याची आपली तयारी आहे. मॅडम, जे हवामान खात्याने आत्तापर्यंत अंदाज दिलेला आहे आणि यापुढेही काही अंदाज दिले की अतिवृष्टी आत्तापर्यंतच आपलं जे पाहणी राहिलेली आहे त्याच्या पुढचं काय असणार? तर पुण्याचा पाऊस जास्त झाला तर त्याची काय व्यवस्था? त्याची आमची तयारी आहे. आपण रिहॅबिलिटेशनसाठी हॉल्स निवडलेले आहे. तर नगरपालिकाला हॉल्स निवडलेले आहे. समजा शहरी भागात पाऊस झाला तर हॉल्समध्ये एक महिलांसाठी, एक पुरुषांसाठी असे 2 वेगवेगळे हॉल केले आहेत. तिथे शिफ्ट होऊ शकतात. आणि जसं की म्हणजे एरियाप्रमाणे तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी सगळे ॲक्टिव्ह आहे. जिथे जिथे असे शक्यता आहे, तर गोदावरीचे लगतचे जे आपले 35 गाव आहे तिथे पण रिहॅबिलिटेशनचे सगळे प्रोव्हिजन्स केलेले आहे. जे भोजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेडिकल टीम्स तिथे उभे आहे. आणि जर याच्यामध्ये आपल्याला असं काही कुठेही दिसला की कुठेही म्हणजे लाभ भेटत नाही किंवा मदत पोहोचत नाही तर आम्हाला कळवा. त्याची आम्ही तत्काळ मदत करण्याची आमची तयारी आहे. ओके.